लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नंदिनी रुटीन चेकअपसाठी गेलेली असते आणि नंदिनीचं चेकअप वगैरे झाल्यानंतर आपण पाहतो आता इथे डॉक्टर म्हणत असतात, खरं सांगू का नंदिनी, तुम्ही आणि त्याचबरोबर तुमचं बाळ हे खूप हेल्दी आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, तुम्ही ना जी काही प्रेग्नन्सीची टेस्ट आहे ना ती थोडीशी उशिरा केलेली आहे. कारण बाळाला ऑलरेडीच काही आठवडे येऊन झालेले आहेत, पण तुम्ही टेस्ट करण्यामध्ये उशीर केला आहे असं आता नंदिनीला डॉक्टर सांगत असतात. तेव्हा नंदिनी फार आनंदामध्ये असते. तर आता खरं तर इथे तुमच्या मिस्टरांनासुद्धा मला ही आनंदाची गोष्ट सांगायला आवडलं असतं. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का डॉक्टर, इथे जे काही जीवा आहेत ना ते सुद्धा येण्यासाठी इकडे उत्सुक होते, पण काय ना ऑफिस आणि त्या सर्व गोष्टी, त्यामुळे उगाचच त्यांची दगदग व्हायला नको आणि म्हणूनच मी म्हटलं की नाही तुम्ही नका येऊ म्हणून आम्ही जाऊन येते असं आता नंदिनी सांगत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी नंदिनीने डॉक्टरला सांगितल्यानंतर आता नंदिनी काव्याबद्दल विचारायला लागते. नंदिनी म्हणत असते, डॉक्टर खरं सांगू का, मला ना काव्याबद्दलसुद्धा जाणून घ्यायचं आहे, म्हणजे काव्याची प्रेग्नेन्सी आणि त्या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. आम्ही आता दोघी बहिणी एकाच घरामध्ये योगायोगाने आहोत, तर आम्ही असं ठरवले की आम्ही दोघींची ही प्रेग्नेन्सी एन्जॉय करणार, त्याचबरोबर इथे आमची बाळंसुद्धा एकत्र वाढणार आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही इकडे एन्जॉय करतच जगणार असं आता इथे ती सांगत असते. त्याच वेळेला मला सांगा ना, काव्याची प्रेग्नेन्सी आणि तिचं बाळ कसं आहे, माझ्यासारखंच आहे का? त्याच वेळेला डॉक्टर लगेचच आता खाली बघत असतात. खाली बघितल्यानंतर नंदिनी म्हणत असते, काय झालं डॉक्टर? पण आता डॉक्टर म्हणत असतात, खरं सांगू का, काव्याच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे तिची तब्येत त्याचबरोबर तिचं येणारं बाळ ह्या सगळ्या गोष्टी फार जास्त नाजूक आहेत. तिला फार जास्त एक्स्ट्राची काळजी घ्यावी लागणार आहे असं आता सांगण्यात येतं. आता हे सर्व काही सांगितल्यानंतर नंदिनीला त्रास होतो, नंदिनीला टेन्शन येतं. त्याच वेळेला डॉक्टर म्हणत असतात, त्यामुळेच मी सांगते काळजी एक्स्ट्राची घ्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला जीवा ऑफिसमधून लवकरच घरी येतो आणि तेव्हा दरवाजापाशी जाऊनच उभा राहत असतो. आता माननी विचारत असते, काय रे जीवा, आज ऑफिसमधून लवकरच दांडी मारून घरी आलेला आहेस, काय झालेलं आहे? त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, अगं काही नाही. मग काय मागवलं काय आहेस? कोणी येणार आहे का? त्याच वेळेला तो म्हणत असतो, हो येणार आहे ना. कोण येणार आहे? म्हणजे एखादी व्यक्ती आहे का एखादी वस्तू आहे? तेव्हा मानिनीने देवासाठी खीर बनवलेली असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, वा वा, खीर बनवलीस? मी तू जेव्हा खीर बनवली होतीस ना त्याच वेळेला आलोय. मग आता तो खाण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, अरे गप्प बस, मी ती देवासाठी प्रसादाला काढलेली आहे. सांग ना, तू काही मागवलेलं आहेस का? कोणी येणार आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, हो येणार आहे ना. कोण येणार आहे सांग ना, तू गेस कर बरं. त्यावर मानिनी म्हणत असते, आता मला कसं कळणार काय येणार आहे? अंडी मागवलीस का? काहीही काय, आता वस्तू मागवलीस म्हटल्यावर म्हणून विचारलेलं, तू सांगितलं ना वस्तू मागवली म्हणून. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं मी वस्तू मागवली आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का, मी लहान असताना ना तू ती वस्तू स्वतःच्या हाताने सजवली होतीस. तेव्हा मानिनी म्हणत असते, मी माझ्या स्वतःच्या हाताने ती वस्तू सजवली होती म्हणजे सोफा? त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, काय हे आई, तू तुझ्या हाताने सोफा बनवला आणि सोफा सजवला होतास का? उगाचच उत्तर द्यायचं म्हणून तू काही देतीस. मग सांग ना, उगाचच नाही नाही त्या गोष्टी मला काय विचारतो, सांग ना काय मागवलंस तर. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता मी जर तुला आत्ता सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं राहणार? तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही नाही मला माहिती ना, मी तुझ्यासाठी सोफा बनव. आई काहीही नको उगाचच उत्तरं द्यायची म्हणून नको देऊ. बरं बाबा जाऊ दे, उगाचच मला म्हातारीला कशाला उगाचच ह्या सगळ्या काही गोष्टी करतो, जाऊ दे. तुला ना मला सांगायचंच नाही आहे, तू हल्ली ना इथे आईचं ऐकतच नाही आहे, आईला उत्तरं किंवा आईपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवतोस बरं का. तेव्हा लगेच आता इथे जीवा म्हणत असतो, नाही अजिबात नाही, इमोशनली ब्लॅकमेल करायचं नाही मी अजिबात सांगणार नाही. तेव्हा लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, बरं बाबा नको सांगू, तुला जेव्हा सांगायचं आहे ना तेव्हा सांग. तेव्हा तो म्हणत असतो, मी आलं का लगेच तुला सांगतो. बरं ठीक आहे चल मी जाते. आता असं म्हणून जीवा तिथेच फेऱ्या मारत असतो. कधी एकदाची वस्तू येते, कधी एकदाची वस्तू येते, असाच तो विचार करत असतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र आता इकडे विजयने त्याच्या बॉसला फोन केलेला असतो. आता विजयने त्याच्या बॉसला फोन केल्यानंतर तो म्हणत असतो, अजिबात काळजी करण्याची काहीच एक गरज नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू, त्या पद्धतीने आपण प्लॅन केला होता ना
त्या पद्धतीने सर्व काही होतंय. मी ह्या देशमुखांच्या घरी घर जावाई म्हणून राहत आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. आता मला त्यांचे सगळे मनसुबे आणि सगळे प्लॅन कळतील. आता असं म्हणून तो फोन ठेवत असतो. त्याचबरोबर आता विचार करतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा हे मिशन इथे सक्सेस झालंच पाहिजे, यशस्वी झालंच पाहिजे, असं आता इकडे तो बोलतो. त्याचबरोबर आपण पाहतो, आता जीवाने जी वस्तू मागवलेली असते ना, ती वस्तू म्हणजेच की पाळणा असतो आणि पाळणा आलेला असतो. आता जीवा म्हणत असतो, या 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 इथे हॉलमध्ये ठेवा, या 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 असं ह्या इथं ठेवा. म्हणजे कसं आहे ना, घरातील प्रत्येकाला येणाऱ्या जाणाऱ्याला ते दिसलं पाहिजे, असं म्हणून आता जीवा तो पाळणा जो आहे ना तो जिन्याच्या अगदी समोर ठेवतो. तेवढ्यातच आता मानिनी आणि वसूसुद्धा येतात. आता जीवा वॉलेटमधले काही पैसे काढतो आणि त्या डिलिव्हरी बॉयला देत असतो आणि तेव्हा लगेच आता पुन्हा हेही म्हणत असतो, अरे घेताना नाही सुद्धा म्हणत नाहीत. त्याच वेळेला आता इथे वसू म्हणत असते, काय रे जीवा, काय मागवलेस, काय आणलेलं आहेस? तेव्हा जीवाला अति उत्साहीपणा नडतो. आता लगेचच इकडे तो पाळण्यावरचं जे काही कपडा आहे तो बाजूला काढतो आणि म्हणत असतो, सरप्राईज. असं म्हटल्याबरोबर मानिनी जेव्हा पाळणा पाहते, जेव्हा वसू पाळणा पाहते, तेव्हा मात्र त्यांना खूपच मोठा धक्का बसतो. आता तो म्हणत असतो, बघितलं कसं छान आहे ना पाळणा, मी ठरवलंय माझं आणि त्याचबरोबर माझं आणि दादाचं बाळ जे आहे ना ते इथेच ह्याच पाळण्यामध्ये दोघं एकत्र झोपणार आहेत, असं तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर वसूला राग येतो. वसू म्हणत असते, अरे जीवा, डोक्यावर पडलायस का? काक्कल विकून घाण टाकलीस, काय केलेलं आहेस, काय चाललंय तुझं? अरे असं कोण घेतं पाळणा? अगोदर कोण खरेदी करतं? आणि पाळणा घेणं म्हणजे इथे स्वतःच्या बाळाला इथे काहीतरी विघ्न येण्यासाठी आमंत्रण देणं असंच असतं की नाही? काय हे केलंस? अरे पाळणा अगोदर खरेदी करत नसतात, ते बाळासाठी चांगलं नसतं, बाळाच्या जीवाला धोका असतो. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, काय गे, गप्प बस ना वसवत्या, तू आमच्या जीवावर तर उठलीच होतीस, पण तू आता आमच्या मुलांच्या जीवावर सुद्धा उठलेली आहेस का? का अशी बोलतेस? बोलू नकोस ना आई, बघ. त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, जीवा, दुर्दैवाने आज वसुताई बरोबर बोलतायत. आज जे काही वसुताईंचं म्हणणं आहे ना ते अगदी बरोबर आहे. कारण बाळ येण्या अगोदर बाळासाठी कोणतीही वस्तू खरेदी करत नसतात आणि ती वस्तू तू खरेदी केलेली आहेस. का आणि कशासाठी उगाचच ती वस्तू खरेदी केलीस जीवा? हे बघ, बाळासाठी आपण अगोदर ना कपडे घेतो, नाही कोणत्या वस्तू घेतो, पण तू अशा पद्धतीने वागायला नको होतंस जीवा. आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं आई, काय हे, तुम्ही कोणत्या जगात जगताय? असं काही नसतं. तेव्हा मात्र इथे आता लगेचच मानिनी म्हणत असते, हे बघ, मला बाकी काहीही माहिती नाही. मी आत्तापर्यंत तुला कोणत्याही गोष्टी बोलले नाही, पण आज तुला सांगते, हे जे काही तू केलंयस ना ते फार चुकीचं केलंयस. अशा पद्धतीने तू करायला नको होतंस. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, अगं आई, तुझ्या लक्षात येते का? अगं सायन्स आणि त्या सगळ्या गोष्टी कुठंपर्यंत जाऊन पोहोचल्यात आणि तू असं म्हणतेस? तेव्हा आता मानिनी म्हणत असते, मला बाकी काही माहीत नाही, पण आत्ता मी तुला एक गोष्ट सांगते, हे जे तू जे काही केलंयस ना ते मात्र मला अजिबात पटलेलं नाही, समजलं? आणि आत्ताच्या आत्ता तो पाळणा परत कर, जिथून आणलास ना तिथून परत करून टाक, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेवढ्यातच आता पार्थ आलेला असतो. पार्थ तिथे आल्याबरोबर मानिनीसुद्धा रागाने निघून जाते. आता पार्थ म्हणत असतो, अरे वा जीवा, आपल्याला पाहिजे ती वस्तू तू मागवलीस, खरंच खूपच आनंदाची गोष्ट आहे ही. आपल्याला ही वस्तू हवी होती. मग खरं तर आता आपल्या दोघांची सुद्धा पोरं यामध्ये मावतील ना? काय रे, आपल्याला झोपता येईल का यामध्ये? त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, नाही रे, काहीही काय बोलतोयस? अच्छा, अगोदरच आई खूप रागावली. अच्छा, आई रागावली आहे का? बरं ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो खूपच दिवसांनी ट्रिपवरून आलेला आहे. ट्रिपवरून म्हणजे त्याचं काहीतरी काम होतं आणि त्यानिमित्ताने तो गेला होता. आता आपण पाहतो की इकडे हे सर्व काही झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला तो आता खोलीत जातो आणि खोलीत जवळपास 5 दिवसाची ट्रिप त्याने अगोदरच सांगून ठेवली होती आणि तेच बहुतेक असावं. आता जेव्हा खोलीत जातो तेव्हा मात्र काव्या त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते, मी खरंच खूप मिस केलं आहे तुम्हाला. तेव्हा आता पार्थसुद्धा म्हणत असतो, हो, मी सुद्धा खूप मिस केलं आहे तुम्हाला. मला सुद्धा फार आठवण येत होती. म्हणजे ह्या तिखट मिरचीची, ह्या लाल लाल गालाची, त्याचबरोबर ह्या काव्याची खूप आठवण येत होती. पण काय करणार, आता कामच तेवढं महत्त्वाचं होतं म्हटल्यावर जावं तर लागणारच ना, आणि म्हणून गेलो होतो मी. तेव्हा ती म्हणत असते, हो आलं माझ्या लक्षात. पण लक्षात आलेलं आहे, पण आता जीवाने पाळणा आणलेला आहे.
हो, जीवाने पाळणा आणलाय, पण आता इकडे आई मात्र त्याच्यावर फार भडकल्यात, फार चिडलेल्या आहेत. खरं तर इथे म्हणजे आई उगाचच चिडली. त्यावर काव्या म्हणत असते, नाही देशमुख, आईंचं चिडणं अगदी स्वाभाविक आहे. बाळाच्या येण्याअगोदर अशा गोष्टी घ्यायच्या नसतात आणि म्हणून आई चिडल्या आहेत. त्याच वेळेला आता इकडे लगेचच पार्थ म्हणत असतो, मी सुद्धा काहीतरी सरप्राईज आणलंय तुमच्यासाठी. त्यावेळेला काव्या म्हणत असते, आता तुम्ही सुद्धा बाळासाठी आणलंय का काही? जर हे बघा देशमुख, तुम्ही जर बाळासाठी काही आणलेलं असेल ना, तर असं काहीही नको बरं का. तेव्हा आता जर आईला ही गोष्ट समजली ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता त्याच वेळेला इथे पार्थ म्हणत असतो, तुम्ही बघून तरी घ्या एकदा. आणि तेव्हा तो दाखवतं तर एक सुंदर असा एक टी शर्ट असतो व्हाईट रंगाचा, आणि तो टी शर्ट आता इकडे तो लगेचच दाखवत असतो. जेव्हा तो टी शर्ट दाखवतो तेव्हा मात्र काव्याला फार आनंद झालेला असतो. पण काव्या म्हणत असते, काय गरज आहे? आणि त्यावेळेस त्या शर्टवर लिहिलेलं असतं, मी प्लस डॅड प्लस बेस्ट टीम. आणि हे टी शर्ट बघितल्यानंतर काव्या म्हणत असते, ही जर गोष्ट आईला समजली ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो बरं का देशमुख. उगाचच तुम्ही हा टी शर्ट घेऊन आलात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, त्याचं काय झालं ना, मला ना शेजारच्या दुकानामध्ये जायचं होतं आणि तिथे ना चेंज मिळत नव्हती, आणि त्यामुळे मग मला ना हा टी शर्ट घ्यावा लागला. आणि तसंही मला हा आवडला, असू दे ना, त्यानं काय फरक पडतोय. तेव्हा ती म्हणत असते, पण आईनं जर हा टी शर्ट पाहिला तर नाही पाहणार, आणि तुम्ही थोडी ना दाखवणार आहात आईला. तुम्ही दाखवल्यावर आई पाहेल ना, मग उगाचच कशाला एवढं टेन्शन घेताय, कशाला एवढा विचार करताय. आता लगेचच जो काही टी शर्ट आहे तो पार्थ त्या टी शर्टला, जो काही काव्याचा बोका आहे ना, त्या बोक्याला तो टी शर्ट घालतो. आणि त्या बोक्याला टी शर्ट घातल्यानंतर तो जो बोका आहे ना, तो अतिशय कमाल असा दिसत असतो. आणि कमाल असा दिसल्यानंतर आता खरं तर पार्थ म्हणत असतो, मला तर आता असं वाटतंय ना की हेच आपलं बाळ, आणि मी आपल्या बाळाला ना हातामध्ये घेतलं आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय चाललंय देशमुख, जरा तरी धीर धरा. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, मी तर धीर धरलाय बाबा हे टी शर्ट आणून, पण आता मात्र जे टी शर्ट आणलंय त्यामुळे मात्र इथे जो काही आपला जीवा आहे ना, जीवा, त्या जीवाला मात्र आता इकडे आईसोबतच नंदिनीचा सुद्धा ओरडा मिळणार आहे, असं तो बोलत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे आता नंदिनी म्हणत असते, म्हणजे खोलीमध्ये आलेली असते, आणि लगेच जीवा म्हणत असतो, बघितलंस कसा मस्त आहे ना पाळणा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरं तर छान आहे बरं का पाळणा. पण आता छान म्हटल्यानंतर सुद्धा नंदिनी लगेचच म्हणत असते, पण जीवा काय गरज होती एवढा मोठा पाळणा आणण्याची? वेडे आहेत का तुम्ही? का आणि कशासाठी पाळणा आणलाय तुम्ही? हे बघा, पाळणा आणायला नको होता जीवा, का असं वागलात तुम्ही? तेव्हा आता जीवा म्हणत असतो, काय हे, बापरे, काय डबल ढोलकीसारखी वाजतेस ग तू. आत्ता तर म्हटलीस पाळणा चांगला आहे म्हणून, आणि आता लगेच म्हणती का पाळणा आणला म्हणून? काय चाललंय तुमचं? बापरे, सासू सुना एकसारख्याच आहात तुम्ही तर. त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते, जीवा हे बघा तसं नाही, पण मी काय म्हणते, बाळ जन्माला येण्याअगोदर ह्या अशा गोष्टी घरामध्ये खरेदी करायच्या नसतात, आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही पाळणा आणायला नको होता जीवा, का आणि कशामुळे उगाचच पाळणा घेऊन आलायत तुम्ही? हे बघा. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही आनंदिनी, हे बघ, मी पाळणा आणलाय ना, तर काहीतरी कारणच असेल ना, आणि तू नको ना काळजी करू. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जेव्हा तुम्हाला सांगू का, हे बघा, आता पहिल्या वेळेस हे जे काही समज होते ना, ते अगदी बरोबर होते. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, पहिल्या वेळेस बायका डिलिव्हरीच्या वेळेस त्यांना त्रास व्हायचा, त्याचबरोबर सोयीसुविधा, दवाखाने ह्या सगळ्या गोष्टी नसायच्या, आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे इथे त्यांना कधीकधी जीवसुद्धा गमवावा लागायचा, आणि म्हणून कदाचित हे सगळं काही तसं असेल. तुम्ही आत्ता एक काम करा, काही जरी झालं ना तरी हा पाळणा जो आहे ना तो ह्या घरामध्ये ठेवू नका. तुम्ही ताबडतोब हा जो पाळणा आहे ना तो ताबडतोब तुम्ही जिथून आणलाय ना तिथून नेऊन ठेवा. त्यावर आता जीवा म्हणत असतो, अजिबात नाही, मी नेऊन ठेवणार नाही. आता बघ, हा पाळणा रिकामा राहणार नाही, असं तो बोलतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे बुद्धिबळाचा खेळ जो आहे ना तो खेळ इथे विजय आणि त्याचबरोबर वसू हे दोघेही जण खेळत असतात. आता तेवढ्यातच इथे आशा ह्या दोघांसाठीही कलिंगडाचा ज्यूस घेऊन आलेली असते. जेव्हा ती कलिंगडाचा ज्यूस घेऊन येते त्यावेळेला मात्र इकडे मानिनी विचारत असते, काय गे, एवढा उशिरापर्यंत कुठे होतीस, काय करत होतीस? त्याच वेळेला ती म्हणत असते, त्याचं काय झालं ना वसुताई, कलिंगड ना सडलेलं होतं. म्हणजे ह्या दोघांनी तर आता ज्यूस प्यायला सुरुवात केलेली असते बरं का, पण ती म्हणते कलिंगड ना सडलेलं होतं, त्यामुळे ते सडकं कलिंगड टाकून देण्यासाठी, मग खरं चांगलं कलिंगड काढण्यासाठी माझा बराच वेळ गेला ना, त्यामुळे हे कलिंगडाचा ज्यूस बनवून आणण्यासाठी वेळ लागला. आता मानिनीला राग येतो. मानिनी म्हणत असते, काय, तू आम्हा दोघांसाठी सडलेल्या कलिंगडाचा ज्यूस बनवलास? तेव्हा विजय म्हणत असतो, म्हणजे कलिंगड सडकं होतं आणि त्याचा तुम्ही ज्यूस बनवलास? त्यावर आशा म्हणत असते, हो,
कारण मान्यताईने सांगितलं होतं की त्या कलिंगडाचा ज्यूस विजयरावांना आणि त्याचबरोबर वसूताईंना दे म्हणून. असं बोलल्याबरोबर बाप रे बाप, आता तर इकडे वसू म्हणत असते, अगं या घरातल्या जावयाबरोबर असं कसं वागू शकतात तुम्ही? डोक्यावर पडलात की काय? तुला तर मी सोडणारच नाही. तेवढ्यातच बेल वाजते. आता वसू म्हणत असते, आता इथेच तोंड बघत बसणार आहेस का? जा पटकन, कोण आलंय ते बघ. आता धावतच आशा दरवाजा उघडायला जाते तर विक्रम समोर असतात आणि सगळ्यांना ते म्हणत असतात, सगळेजण कुठे आहेत? सगळे खुश आहेत ना? जा माझ्या खोलीमध्ये बॅग ठेवून ये आशा. आता आशा तर बॅग घेऊन जाते. तेवढ्यातच आता इकडे जे विक्रम आहेत ना, त्या विक्रमना इथे डायनिंग टेबलवरती वसू आणि विजय हे दोघेही जण बसलेले दिसतात. आणि तेव्हा ते दोघेही जण बसलेले दिसल्यानंतर विक्रम तो बुद्धिबळाचा खेळ जो आहे ना तो सुद्धा पाहतो. आता ह्या विजयला इथे पाहिल्यानंतर त्यांना राग तर येतोच बरं का, पण आता विक्रम म्हणत असतात, काय विजयराव, तुम्ही इकडे ह्या वेळेला कसे काय? त्याच वेळेला आता वसू म्हणत असते, म्हणजे काय रे विक्रम, मध्ये आणि मानिनीमध्ये लपंडाव कधीपासून सुरू झाला? म्हणजे मानिनीने तुला ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत का? तेव्हा विक्रम म्हणत असतात, कसल्या आणि कोणत्या गोष्टी? अरे इथे रम्या आणि त्याचबरोबर विजय ह्या दोघांनी सुद्धा इथे लग्न केलं आहे आणि कोर्ट मॅरेज केलं आहे, असं आता वसू सांगत असते. त्याच वेळेला विक्रम म्हणत असतात, काय सांगतो? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स हां विजय, जावई बाप्पू असं म्हणतो हां आता विक्रम. त्यावर आता विजय म्हणत असतो, नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सासरे बुवा, फक्त जावाई बापू नाही, घर जावाई बापू. काय? हो. पुन्हा आता इकडे वसूला तोच पॉईंट सापडतो. ती म्हणत असते, म्हणजे हे सुद्धा मानिनीने तुला सांगितलं नाही आहे की तो कोण आहे, काय आहे म्हणून? तो घर जावाई आहे, असं आता इकडे ती पुन्हा बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की तेवढ्यातच मानिनी तिथे आलेली असते. आता मानिनी ती आल्यानंतर म्हणत असते, काय हो आलात तुम्ही? आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच विक्रम मानिनीवर ओरडतात आणि म्हणत असतात, काय चाललंय मानिनी ह्या घरामध्ये? तू चक्क माझ्यापासून गोष्टी लपवायला लागलेली आहेस. तुझी हिंमत कशी झाली माझ्यापासून गोष्टी लपवण्याची? आणि त्याचबरोबर ह्या घरामध्ये काय चाललंय मानिनी? आता मानिनी म्हणत असते, ऐका ना, आपण हे नंतर बोलूया का? पण आता मानिनीवर विक्रम पूर्ण चिडलेले असतात आणि ओरडत असतात. असं म्हणून आता विक्रम निघून जातात. आता विक्रम तर निघून जातात, पण आता इकडे मानिनी म्हणत असते, काय चाललंय वसुताई? आत्ताच हे सर्व काही बोलण्याची गरज होती का? जरा त्यांना येऊन शांत तरी होऊ द्यायचं होतं ना, का असं करता हो तुम्ही? त्यावेळेला आता मानिनी म्हणत असते, ए बाई, मी कुठे काय केलंय? मी फक्त त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, बाकी मी काहीच नाही केलेलं. तेव्हा आता इकडे विजय म्हणत असतो, आता मला असं वाटतंय इकडे ना सरांना ना, म्हणजे सासरे बुवांना ना इकडे कलिंगडाच्या ज्यूसची गरज आहे बरं का. बनवा सडलेल्या कलिंगडाचं ज्यूस बनवा, असं तो मानिनीला म्हणत असतो. त्याच वेळेला रम्या, वसू आणि त्याचबरोबर इथे आता विजय हे दोघेही जण म्हणत असतात, अरे वा, आपण तर डाव खेळायला सुरुवात केलं, पण अगोदरच चेकमेट केलेला आहे, असं आता इथे तो बोलतो. आणि त्याच वेळेला दोघेजण एकमेकांच्या हातावर टाळे देत असतात. तेवढ्यातच आता विक्रमचा आवाज येतो, मानिनी मानिनी करून. आता मानिनी आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर आता विक्रमचा पारा चढलेला असतो आणि ते म्हणत असतात, काय चाललंय काय मानिनी हे सगळं काही? अगं असं कोण वागतं? अगं तुम्ही मला ह्या घरामध्ये फक्त गृहीत धरताय का? अगं मी ह्या घरातला पण एक सदस्य आहे, ही गोष्ट तुम्ही लोक विसरताय का? अगं तुम्ही 7 जण आहात ना घरामध्ये, तर मला एकाने सुद्धा सांगायची तसदी घेतली नाही. तुम्हाला मला एकाला सुद्धा सांगावंसं वाटलं नाही का की त्या रम्याचं आणि विजयचं लग्न झालंय म्हणून? आणि काय गं मानिनी, तुला मी महत्त्वाचा नाहीच आहे का? असं म्हटल्याबरोबर तेवढ्यातच नंदिनी, काव्या, जीवा आणि पार्थ हे चौघेही जण आलेले असतात. आता चौघेही जण तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की इथे लगेचच आता जे काही विक्रम आहेत ते ह्या दोघांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेट करत असतात आणि म्हणत असतात, खरं सांगू का, इथे तुम्हा दोघांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. काय नंदिनी, मग तुझं सुद्धा फार फार अभिनंदन बरं का, असं आता इकडे ते बोलतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आता नंदिनी म्हणत असते,
बाबा जरा प्लीज शांत व्हा ना, नका एवढा त्रास करून घेऊ, नका एवढा त्रागा करून घेऊ. त्याच वेळेला आता इकडे बाहेर कोणी नाही, आवाज येत नाही सोडा, पण प्लीज नका ना त्रास करून घेऊ, कोणी नाही बाहेर. त्यावर ते म्हणत असतात गेले का ते सगळेजण. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते हो सगळेजण गेले. पण आता मानिनी रडायला लागलेली असते. तेव्हा हे चौघेही जण आता विक्रमला खानाखुना करत असतात आणि मानिनीला मनवायला सांगत असतात. आता शेवटी विक्रम म्हणतात त्याचं काय झालं ना माहिती का, असं ना माझ्या त्या बुद्धिबळाच्या खेळाला ना कोणी हात लावलेलं मला अजिबात चालत नाही, कारण माझ्या मनूनी ना मला ते गिफ्ट दिलेलं आहे ना ॲनिव्हर्सरीला, आणि म्हणून मला ते जास्त काही आवडत नाही, असं आता इथे ते बोलत असतात. आणि म्हणून खरं तर मी तुझ्यावर ओरडलो, बस एवढंच ग म्हणू, प्लीज मला माफ करू ना, सॉरी म्हणू सॉरी. त्याच वेळेला आता हे चौघे जर म्हणत असतात कान पकडा. आता लगेचच इकडे विक्रम म्हणत असतात म्हणू आता कान पकडू का गो, प्लीज गो, सॉरी ना गो, सोड ना गो, मला नको असं करूस ग, असं आता इथे ते हे सगळं काही बोलत असतात. त्याचबरोबर आता जो काही पार्थ आहे ना, तो पार्थ म्हणत असतो बाबा खांद्यावर हात टाका, असं म्हणून आता पुन्हा एकदा ते मानिनीच्या खांद्यावर हात टाकतात आणि म्हणत असतात म्हणू देना सोडून यार, प्लीज नको ना ह्या सगळ्या काही गोष्टी बोलू, झालं गेलं विसरून जा ना, मी आता पुन्हा असं काहीच करणार नाही, सॉरी ना म्हणू. असं म्हटल्याबरोबर आता मानिनी म्हणत असते ठीक आहे, नाही काही बोलत आहे, नाही मला त्रास होते, असं आता इकडे ती विचार करत असते आणि बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही विक्रम आहे ते म्हणत असतात पण मला एक गोष्ट इथे समजली नाही, हे सगळं काय आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा विजय ह्या घरी इथे साखरपुडा केला आहे आणि इथे म्हणजे लग्नच थेट केलं आहे आणि तो इथे राहायला आला आहे, ही गोष्ट तुम्हाला कशी काय मान्य होती आणि तुम्ही कशी काय सहन केली. त्याच वेळेला आता इकडे हे लोक म्हणत असतात बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता आपण आलेलो आहोत ना, आता हे लग्न खोटं आहे असंच आम्हा सर्वांना वाटतंय, आणि हे लग्न खोटं आहे तर मग आता आपण उद्याच ह्या लग्नाचा बाजार उठूया आणि हे खोटं लग्न उधळून लावण्याचा आपण प्रयत्न करूया, असं आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या दिवशीची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र पूर्ण घर हे खूप छान असं सजवलेलं असतं. आता विजय म्हणत असतो काय ग रम्या, एवढं हे घर वगैरे का बरं सजवलेलं आहे, काहीच कळत नाही आहे. तेव्हा रम्या म्हणत असते अरे मानिनी मामींना हे सगळं काही आवडतं, ती अधूनमधून असं काहीतरी सजवत असते, असंच सजवलं असेल असं ती बोलत असते. अच्छा ठीक आहे, असंच सजवलं असेल म्हटल्यावर ठीक आहे असं ती बोलते, तू नको एवढा विचार करू. त्याच वेळेला आता सर्वजण तिथे येतात आणि सर्वजण तिथे आल्यानंतर आता लगेचच इकडे विक्रम म्हणत असतात अरे वा 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 वा, आजची जोडी आलेली आहे, तर चला मग तर आजच्या जोडीचं फार जास्त विशेष कौतुक आहे. तेव्हा वसू म्हणत असते काय रे विक्रम, मला एक गोष्ट सांग, हे सगळं काही आज एवढं सजवलं आहे, नेमकं हे सजवण्यामागं कारण काय आहे घर? अगं असं काय करतेस, आता मला सांग, ह्या विजय आणि त्याचबरोबर रम्या ह्या दोघांनी सुद्धा असं कोर्ट मॅरेज केलं आणि ह्या दोघांनी सुद्धा कोर्ट मॅरेज केल्यानंतर मला एक गोष्ट सांग, इथे आपण होतो का? कोणीही नव्हतं, मग आता मी सुद्धा नव्हतो, तुम्ही लोकांनी सुद्धा त्यांचं कोर्ट मॅरेज पाहिलं नाही, साक्षीदार नव्हता किंवा काहीच नव्हता. आता मला असं वाटतंय की आपण यांचं विधिवत पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लग्न लावून द्यायला हवं, असं आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला आता आपण त्यांचं पुन्हा लग्न लावून देणार आहोत असं म्हटल्याबरोबर ह्या दोघांना सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो की आता खरंच हे लोक आपलं लग्न लावून देत आहेत की काय म्हणून. आता इकडे रम्या म्हणत असते अरे मामा काय गरज आहे हे सगळं काही करण्याची, आम्ही इकडे कोर्ट मॅरेज केलेलं आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही, गरज कशी नाही, गरज तर आहे ना, कारण लग्न लावून देणं हे फार जास्त गरजेचं आहे आणि लग्न तर लावून द्यावंच लागणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता विक्रम म्हणत असतात आता मी एवढा मामा आहे आणि मामा म्हटल्यावर इथे तेवढ्यातच मिथून म्हणत असतो हो, कारण देशमुखांच्या पोरांची डबल लग्न झाली येतं आणि देशमुखांच्या पोरांची डबल लग्न झाल्यानंतर इथे काय म्हणतील लोक की बाबा रम्याच्या लग्नाच्या वेळेसच बजेट संपलं की काय देशमुखांकडचं. तर आता प्रेक्षकांना असं म्हटल्याबरोबर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे जी काही काव्या आणि नंदिनी आहेत ना, त्या दोघी जणी रम्याला तयार करत असतात आणि आता काव्या म्हणत असते अगं रम्या
तुला सांगू का, आमचं सुद्धा दोनदा लग्न झालं. एकदा जबरदस्तीचं लग्न आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमच्या हाती सोनं लागलंय, सोनं, म्हणून मग पुन्हा आम्ही त्या सोन्यासोबत पुन्हा एकदा लग्न केलं. तुला सुद्धा तसंच होणार आहे. आता तू हे जबरदस्तीचं लग्न करशील ग रम्या, पण त्यानंतर तुला असं वाटेल की अरे 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 माझ्या हाती तर सोनं लागलं होतं, सोनं, मग तू पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी तयार होशील. आलं का तुझ्या ध्यानात? असं सुद्धा आता आपण इकडे पाहत असतो. त्याच वेळेला आता रम्या म्हणत असते, तिची चिडचिड होत असते. ती म्हणत असते, तुम्ही दोघी जणी गप्प बसणार आहात का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही नाही, आम्ही तर गप्प बसणार नाही आहोत बाबा. कारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, काही झालं ना तरी आम्ही तर तुझं इथे लग्न लावून देणारच आहोत. तर दुसऱ्या बाजूला मात्र हा जो काही विजय आहे ना, तो विजय पूर्ण अडकलेला असतो. कारण विजयने आता त्याच्या बॉसला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो, साहेब खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ह्या लोकांनी मला इथे वेगळ्याच पद्धतीने अडकवलं आहे बरं का. त्यावेळेला आता इकडे ते म्हणत असतात, नेमकं काय झालं आहे? आता तुम्हाला सांगू का, ह्या लोकांचं असं म्हणणं आहे कोर्ट मॅरेज केलं आहे, पण आता तुम्हाला खरोखर आमच्याबरोबर लग्न करावं, इथे आमच्यासमोर विधिवत पद्धतीने लग्न करावं लागणार आहे. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे विजय म्हणत असतो, बॉस पण ह्या मिशनसाठी मला हे लग्न करावंच लागणार आहे, कारण देशमुखांना उद्ध्वस्त करायचे. त्याच वेळेला तिथे जीवा आणि इथे पार्थ हे दोघेही जण आलेले असतात, कारण त्या दोघांकडेही विजयसाठी कॉस्ट्यूम असतो लग्नासाठी. आणि तेव्हा आता विजयला खूप भीती वाटत असते की ह्यांनी मला पाहिले की काय म्हणून. आता पार्थ कसा रिॲक्ट करेल आणि त्याचबरोबर विजयला कसं सडीतोड उत्तर देईल हे पाहणं फारच जास्त इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.